स्तोत्रसंहिता 17. जुलूम करणाऱ्यांपासून संरक्षणासाठी प्रार्थना. नमस्कार प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण परमेश्वराच्या पवित्र वचनातून स्तोत्रसंहिता 17वी ऐकणार आहोत. ही स्तोत्रसंहिता फक्त शब्दांची रचना नाही, तर वेदनेतून देवाकडे केलेला एक खोल आक्रोश आहे. चला शांत मनाने प्रभूच्या उपस्थितीत जाऊया. जुलूम करणाऱ्यांपासून संरक्षणासाठी प्रार्थना. दाविदाची प्रार्थना. हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. माझा निवाडा तुझ्या पुढे होवो, तुझे डोळे समदृष्टीने पाहोत. तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झडती घेतली आहेस. तू मला तावून सुलाखून पाहिले आहेस, तरी तुला काही आढळले नाही. मी मुखाने अतिक्रमण करणार नाही असा संकल्प मी केला आहे. माणसांच्या कृत्यांविषयी म्हटले तर तुझ्या तोंडच्या वचनामुळे मी स्वतःला जबरदस्त माणसांच्या मार्गांपासून दूर ठेवले आहे. माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत, माझे पाय घसरले नाहीत. मी तुझा धावा केला आहे, कारण हे देवा तू माझे ऐकतोस. माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. तुझा आश्रय करणाऱ्यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस. तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. मला डोळ्यातील बाहुलेप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव. कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करतात, माझे हाडवैरी मला घेरतात. त्यांना चरबी वाढली आहे, ते आपल्या मुखाने गर्वाचे भाषण करतात. आता ते पावलोपावली आम्हाला घेरत आहेत. ते आम्हाला धुळीस मिळवू पाहत आहेत. भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा तो आहे. हे परमेश्वरा, उठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चित कर. आपल्या तलवारीने दुर्जनांपासून माझा जीव सोडव. हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीचे आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतोस, अशा मानवांपासून, ऐहिक मानवांपासून आपल्या हाताने माझा जीव सोडव. ते आपल्या संततीतच तृप्त असोत आणि आपण साठवलेले धन आपल्या मुला बाळांसाठी मागे ठेवत. मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो.
न्यायासाठी आक्रोश. हे परमेश्वरा, न्याय ऐक. ही प्रार्थना कोणाच्या विरोधात नाही, तर सत्याच्या बाजूने आहे. जेव्हा माणसं खोटे आरोप करतात, जेव्हा आपण योग्य असूनही दुःख सहन करतो, तेव्हा ही प्रार्थना आपलीही बनते. शुद्ध हृदयाची खात्री. दावीद म्हणतो, प्रभू, तू माझे अंतःकरण तपासले आहेस. तो देवासमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही, तर प्रामाणिकपणे म्हणतो, देवा, तू मला ओळखतोस. देव आपले बाह्य रूप पाहत नाही, तो अंतःकरण पाहतो. देवाच्या मार्गावर स्थिर पावले. माझे पाऊल तुझ्या मार्गात ढळले नाही. परिस्थिती कठीण असतानाही देवाच्या मार्गावर ठाम राहणे हीच खरी श्रद्धा आहे. संरक्षणासाठी प्रार्थना. दावीद देवाला विनंती करतो, मला आपल्या डोळ्याच्या मण्यासारखे राख. किती सुंदर शब्द. जसा माणूस आपल्या डोळ्यांचे रक्षण करतो, तसेच देव आपल्या लोकांचे रक्षण करतो. शत्रूंमधून आशा. दावीद शत्रूंना पाहतो, त्यांची हिंसा, त्यांचा गर्व, पण तरीही तो घाबरत नाही, कारण त्याचा विश्वास शस्त्रांवर नाही, तर प्रभूवर आहे. शेवटची आशा. स्तोत्रसंहिता एक महान आशेने संपते. मी जागा झाल्यावर तुझे दर्शन पाहून तृप्त होईल. ही फक्त या जीवनाची नाही, तर अनंत जीवनाची आशा आहे. आजचा संदेश. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जर आज तुमच्यावर अन्याय होत असेल, जर कोणी तुमचा अपमान करत असेल, तर लक्षात ठेवा, देव पाहतो, देव ऐकतो, देव न्याय करतो. शेवटची प्रार्थना. हे प्रभू, आमच्या वेदना तुझ्या समोर मांडतो. आम्हाला अन्यायातही विश्वास ठेवायला शिकव. तूच आमचा रक्षक आहेस, तूच आमचा न्याय आहेस. आमेन.